नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरी या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील पहिल्या जल मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच केरळ या राज्यामध्ये भारतातील पहिल्या जल मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. हा जो वॉटर मेट्रो प्रकल्प आहे हा कोचीच्या आसपासच्या 10 बेटांना जोडणार आहे आणि हा 76 किलोमीटर क्षेत्राला कव्हर करणार आहे. यामध्ये पहिली वॉटर मेट्रो बोट ही केरळ उच्च न्यायालय ते वायपिन पर्यंत धावलेली आहे. आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. BROने खालीलपैकी कोणत्या गावाला भारताचे पहिले गाव म्हणून घोषित केले आहे? तर नुकतेच BROने माना या गावाला भारताचे पहिले गाव म्हणून घोषित केलेलं आहे. याआधी हे गाव भारतातील शेवटचं गाव म्हणून ओळखलं जात होतं, पण आता या गावाला भारताचे पहिले गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आता हे जे माना गाव आहे हे कोठे स्थित आहे? तर माना गाव हे उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यामधील एक गाव आहे. या गावाविषयी सांगायचं झालं तर हे गाव चीन सीमेवरून 24 किलोमीटर अंतरावर आहे आणि या गावाची उंची समुद्र सपाटीपासून 3219 मीटर इतकी आहे आणि हे गाव राष्ट्रीय महामार्ग 7च्या उत्तरेकडील टर्मिनसवर स्थित आहे आणि या गावामध्ये एक व्यास गुफा देखील आहे आणि असं मानलं जातं की याच व्यास गुफेमध्ये महर्षी व्यासांनी महाभारत रचलेला आहे. तसेच या गावातून सरस्वती नदी देखील वाहते. आता हे झालं या गावाविषयी. आता ही जी BRO संस्था आहे या BRO संस्थेविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. BROचं फुल फॉर्म काय आहे? तर बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन असं BROचं फुल फॉर्म आहे आणि याची निर्मिती 7 मे 1960 रोजी करण्यात आलेली आहे. याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. सध्या महासंचालक कोण आहेत? तर लेफ्टनंट जनरल राजू चौधरी हे याचे महासंचालक आहेत आणि या ऑर्गनायझेशनचं कार्य काय आहे? तर भारताच्या सशस्त्र दलांना आणि मित्र राष्ट्रांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे या ऑर्गनायझेशनचं कार्य आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. नुकतेच भारत सरकारद्वारे कोणत्या कंपनीला नवरत्न कंपनीचा दर्जा देण्यात आला आहे? तर आता भारत सरकारद्वारे RVNL म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड या कंपनीला नवरत्न कंपनीचा दर्जा देण्यात आलेला आहे. याआधी कंपनी मिनीरत्न कंपनी होती आणि आता त्या कंपनीला नवरत्न कंपनीचा दर्जा देण्यात आल्यानंतर ती आता 13वी नवरत्न कंपनी ठरलेली आहे. हा दर्जा कधीपासून लागू असणार आहे? तर 26 एप्रिल 2023 पासून हा दर्जा लागू असणार आहे आणि याआधी या कंपनीला सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणून 24 जानेवारी 2003 मध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं. मित्रांनो, आता एखाद्या कंपनीला जो नवरत्न कंपनीचा दर्जा देण्यात येतो त्यासाठी सुद्धा काही निकष आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया. आता हे जे नवरत्न कंपनीचं धोरण आहे हे शासनाद्वारे 1997 मध्ये जाहीर करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये काय निकष सांगण्यात आलेले आहेत? तर ती कंपनी मिनीरत्न कंपनी असावी, तिचे 4 स्वतंत्र संचालक असावेत आणि त्या कंपनीने 100 पैकी किमान 60 स्कोर प्राप्त करावा. हा जो स्कोर असतो हा स्कोर 6 निकषांच्या आधारावर मोजला जातो. बरं, मग एखाद्या कंपनीला नवरत्न कंपनीचा दर्जा मिळाल्यानंतर काय फायदे आहेत? तर ती कंपनी 1000 कोटी किंवा निव्वळ संपत्तीच्या 15% रक्कम सरकारच्या मान्यतेशिवाय एखाद्या प्रकल्पात गुंतवू शकते. तसेच ती कंपनी संपूर्ण वर्षभर निव्वळ संपत्तीच्या 30% किंवा जास्तीत जास्त 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करू शकते. आणि RVNL ला सोडून इतर ज्या 12 नवरत्न कंपन्या आहेत त्यांची नावे सुद्धा आपण पाहून घेऊया. यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, इंजिनियर्स इंडिया लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड, नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड, नेव्हेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड, NMDC लिमिटेड, ऑइल इंडिया लिमिटेड, राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपन्यांना सुद्धा नवरत्न कंपनीचा दर्जा प्राप्त आहे. बरं मित्रांनो, याआधी आपण खूप वेळा पाहिलेलं आहे. सध्या भारतामध्ये महारत्न कंपन्या किती आहेत? तर सध्या भारतामध्ये 12 महारत्न कंपन्या आहेत आणि आता 13 नवरत्न कंपन्या देखील आहेत. ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. दलाई लामा यांना नुकताच रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर हा पुरस्कार त्यांना कधी जाहीर झाला होता? तर दलाई लामा यांना 1959 मध्ये रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जाहीर झाला होता, पण त्यावेळेस त्यांना चीनमुळे तिबेट सोडून भारतामध्ये यावं लागल्यामुळे ते या पुरस्कार सोहळ्यामध्ये हजर राहू शकले नव्हते. त्यानंतर आता त्यांना 64 वर्षानंतर हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आता हे जे दलाई लामा आहे त्यांचं नाव काय आहे? तर तेंजिन ग्यात्सो असं त्यांचं नाव आहे आणि हे 14वे दलाई लामा आहेत. यांना याआधी सुद्धा एक महत्त्वाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि तो कोणता? तर दलाई लामा यांना 2022 चा
गांधी मंडेला पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, 2022 मध्ये जे रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात आलेले आहेत, त्यांची नावे सुद्धा आपण इथे लगेच पाहून घेऊया. तर पहा, 2022 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार हा कंबोडियाच्या सोतियारा छिम, जपानच्या तादाशी हातोरी, फिलिपिन्सच्या बार्नाडेट माद्रिद आणि फ्रेंच पर्यावरण कार्यकर्ते गॅरी बेंचेगी यांना जाहीर झालेला आहे. आणि आता हा जो रॅमन मॅगसेसे पुरस्कार आहे, या पुरस्काराची स्थापना 1957 मध्ये करण्यात आली होती आणि या पुरस्काराला फिलिपिन्सचे अध्यक्ष रॅमन डेल फिएरो मॅगसेसे यांच्या नावावरून हे नाव देण्यात आलेलं आहे. तसेच या पुरस्काराला आशियातील नोबेल पारितोषिक म्हणून सुद्धा ओळखले जातं आणि हा पुरस्कार 1958 मध्ये प्रथम देण्यात आला होता. याचे पहिले भारतीय विजेते कोण आहेत, तर विनोबा भावे हे या पुरस्काराचे पहिले भारतीय विजेते आहेत. यांना 1958 मध्येच हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. याबरोबरच हे सुद्धा लक्षात राहू द्या, 2022 मध्ये भारताच्या के शैलजा यांनी रॅमन मॅगसेसे पुरस्कार नाकारलेला आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा, नाटोद्वारे एस्टोनिया या देशामध्ये रिकामी जागा हा सायबर संरक्षण सराव आयोजित करण्यात आला आहे. तर नाटोद्वारे एस्टोनियामध्ये लॉक शील्ड्स हा सायबर संरक्षण सराव आयोजित करण्यात आलेला आहे. हा जो सायबर संरक्षण सराव आहे, याचं आयोजन नाटो कोऑपरेटिव्ह सायबर डिफेन्स सेंटर ऑफ एक्सलन्स द्वारे करण्यात आलेला आहे. हे जे नाटो कोऑपरेटिव्ह सायबर डिफेन्स सेंटर ऑफ एक्सलन्स आहे, हे काय करतं, तर सहभागी देशांना आणि संस्थांना त्यांच्या सायबर संरक्षण क्षमता सुधारण्यात मदत करतं. नाटो विषयी सुद्धा थोडक्यात आपण माहिती पाहूया. नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. याची स्थापना 4 एप्रिल 1949 मध्ये झालेली आहे. याचं मुख्यालय बेल्जियम मधील ब्रुसेल्स येथे आहे. तर सरचिटणीस जेन्स स्टॉल्टनबर्ग हे आहेत. सध्या आता या संस्थेचे एकूण किती देश सदस्य आहेत, तर 31 देश सदस्य आहेत आणि नुकतेच आता फिनलँड या देशाला 31वा सदस्य म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे, तर सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी पंकज सिंग यांची निवड करण्यात आलेली आहे. याबरोबरच सरचिटणीस म्हणून मनिंदर पाल सिंग यांची सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आलेली आहे. ही जी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आहे, ही भारतातील सायकलिंगसाठी राष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे आणि याची स्थापना 1946 मध्ये करण्यात आली होती. याबरोबरच या संस्थेला युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल द्वारे सुद्धा मान्यता प्राप्त आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत, त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात नवीन लष्करी सल्लागार म्हणून संदीप सिंग यांची निवड करण्यात आलेली आहे. डायनॉमिक्स लिमिटेडचे पुढील सीएमडी म्हणून माधवराव भारत यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. न्यूयॉर्कचे पहिले कृष्णवर्णीय मुख्य न्यायाधीश हे रोहन विल्सन बनलेले आहेत. टाटा इलेक्ट्रॉनिक्सचे एमडी आणि सीईओ म्हणून रणधीर ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्रिपुरा उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून अपरेश कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नौदलाचे नवीन उपप्रमुख म्हणून संजय जसजीत सिंग यांची निवड करण्यात आलेली आहे. तर फिक्की लेडीज ऑर्गनायझेशनच्या 40व्या अध्यक्षा या सुधा शिवकुमार बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 6 पहा, अलीकडे चर्चेत असलेले गांधीसागर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे, तर गांधीसागर वन्यजीव अभयारण्य हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. सध्या हे अभयारण्य चर्चेमध्ये काय आहे, तर आता मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी चित्त्यासाठीचं दुसरा अधिवास म्हणून या गांधीसागर वन्यजीव अभयारण्याची निवड केलेली आहे. त्यामुळे हे अभयारण्य चर्चेमध्ये आलं होतं. तर लक्षात राहू द्या, गांधीसागर वन्यजीव अभयारण्य हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. या अभयारण्याला 1974 मध्ये वन्यजीव अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आले होतं आणि तसेच या अभयारण्यामधून चंबळ ही नदी वाहते. मित्रांनो, आता अलीकडेच भारतात आणलेल्या दुसऱ्या चित्त्याचं निधन झालेलं आहे आणि आता त्याचं नाव काय आहे, तर त्या चित्त्याचं उदय असं नाव होतं आणि हा चित्ता दक्षिण आफ्रिकेमधून आणला होता. तसेच याआधी नामिबियातून आणलेल्या 600 चित्त्याचं सुद्धा निधन झालेलं आहे. या दोन्ही चित्त्यांची नावे तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. एक्झाममध्ये यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 7 पहा, कोणत्या देशाला इल्सा या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ऑस्ट्रेलिया या देशाला इल्सा या चक्रीवादळाचा तडाखा बसलेला आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा, सचिन ॲट 50 सेलिब्रेटिंग अ मॅस्ट्रो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर नुकतंच आता सचिन तेंडुलकर यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि या पुस्तकाचे लेखक हे बोरिया मुजुमदार हे आहेत. कोण आहेत? तर बोरिया मुजुमदार यांनी सचिन ॲट 50 सेलिब्रेटिंग अ मॅस्ट्रो हे पुस्तक लिहिलेलं आहे. याबरोबरच याआधी जयदीप मुखर्जिया यांचं क्रॉस कोर्ट हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. पियुष बाबेल यांचं गांधी सियासत और संप्रदाय, अनिरुद्ध भट्टाचार्य यांचं बासू चॅटर्जी अँड मिडल ऑफ द रोड सिनेमा, गुलाम नबी आझाद यांचं आझाद अँड ऑटोबायोग्राफी,
रचना बिस्वत रावत यांचं बिपिन द मॅन बिहाइंड द युनिफॉर्म, के.एम. चंद्रशेखर यांचं ॲज गुड ॲज माय वर्ड, सलमान रश्दी यांचं विक्ट्री सिटी, अश्विन फर्नांडिस यांचं इंडिया नॉलेज सुप्रीमसी द न्यू डॉन, शुभ्रा गुप्ता यांचं इरफान खान अ लाईफ इन मूव्हीज हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेला राष्ट्रीय शिक्षणासाठीचा राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क हा कोणत्या वयोगटातील मुलांसाठी एक फ्रेमवर्क प्रदान करतो? तर हा जो राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क आहे हा 3 ते 18 वयोगटातील मुलांसाठी एक फ्रेमवर्क प्रदान करतो. आणि हा जो प्री ड्राफ्ट आहे याची निर्मिती इस्रोचे माजी प्रमुख के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा. यंदाचा आंतरराष्ट्रीय आयसीटी दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? तर यंदाचा आयसीटी दिवस हा 27 एप्रिल रोजी साजरा करण्यात आलेला आहे. हा जो दिवस आहे हा दरवर्षी एप्रिल महिन्याच्या 4थ्या गुरुवारी साजरा केला जातो आणि यावेळेसचा हा 4था गुरुवार 27 एप्रिल रोजी होता, त्यासाठी हा दिवस 27 एप्रिल रोजी साजरा करण्यात आलेला आहे. या दिवसाची यावेळेसची थीम काय आहे? तर डिजिटल स्किल फॉर लाईफ अशी यावेळेसची या दिवसाची थीम आहे. आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि न्याय विभागाने अलीकडेच सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी कोणती मोहीम राबवलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.